सोलापूर शहर गुन्हे शाखेने तत्परता दाखवत बेपत्ता झालेल्या 10 वर्षीय मुलीचा अवघ्या 7 तासात शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. अर्पिता मल्लिकार्जुन बागले, वय 10, मूळ राहणार माळकवठे, तालुका दक्षिण सोलापूर. ही मुलगी सध्या सोलापूर येथील बसवनगर भवानीपेठ परिसरात आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. 29 मे 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास ती घराबाहेर गेल्यानंतर बेपत्ता झाली. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मुलीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ तसेच परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. तपासादरम्यान मुलगी कुमठानाका, मंगळवार पेठ, टिळक चौक मार्गे अश्विनी हॉस्पिटलकडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू ठेवली. दरम्यान मुलगी अश्विनी हॉस्पिटल ते रिमांड होम परिसरात दिसल्याची माहिती पोलीस अंमलदार संजय साळुंखे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अखेर अर्पिता सुरक्षित अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता ती रस्ता चुकल्याने घराचा शोध घेत फिरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिची ओळख पटवून नातेवाईकांच्या उपस्थितीत तिला सुखरूपपणे त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, वाजिद पटेल, योगेश परडे, महेश शिंदे, शैलेश बुगडे, संजय साळुंखे, सुभाष मुंडे, चालक बाळासाहेब काळे, श्याम सुरवसे यांनी पार पाडली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.